दोघ जण नवरा बायको होती आणि त्यांना 2 पोरं होती, एक पोरगा आणि एक पोरगी. सुखाचा चांगला संसार चालला होता त्यांचा. पण त्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये काय फॉल्ट होतो तो व्यसनाच्या आहारी जातो. दारूच प्यायला लागलेला असतो या. आणि एवढा दारू पितो ना की दिवसभर जे बी काय काम करल आणि संध्याकाळचं त्याचे पैसे भेटतात त्याची तो दारू पिऊन घरी लुणबुणवून यायचा. बरं, जे घरातली बाया माणूस होती तर तिला त्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन की आता घर कसं काय चालणार. म्हणून मग ती काय करती, त्याचा विषय सोडून देती आणि स्वतः कुठंतरी काम बघते. बरं, तिला काम पण भेटतं. आता तिच्या भोवती असं नव्हतं की पोरांची जबाबदारी होती, सासूची पण जबाबदारी होती. सासू पण होती आपली वयस्कर, तर तिची पण जबाबदारी होती. म्हणजे घर पण भाड्याचंच होतं, घर चालवायचं, अजून घर भाडं द्यायचं, म्हणजे अनेक जबाबदाऱ्या तिच्या डोक्यावरती पडल्या होत्या. बरं, या नवऱ्याला काही घेणं देणं नव्हतं. तुम्ही म्हणजे तुझं तू कसं चालव हा संसार, मला काही घेणं नाही. माझं फक्त काय काम, तर दिवसभर काम करणं आणि संध्याकाळचं लुणबुण पिऊन होऊन पडणं, हेच त्याचं काम आपलं रोजचं चालू होतं. बरं, ही काम म्हणजे थोड्या दिवस ही चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणजे जिथल्या तिथं घरातलं जे बी काय आहे, म्हणजे सासूचं बघती, पोरांचं बघती, म्हणजे सगळं जिथल्या तिथं हिचं व्यवस्थित चालू होतं. पण हिच्या पण डोक्यामध्ये एक भुंगा शिरतो. कसला भुंगा? तो प्रेमाचा भुंगा. ही एका माणसाच्या तिथं प्रेमात पडती. जिथं कामाला गेलेली असती का तिथंच एका माणसाच्या प्रेमात पडती. बरं, प्रेमात पण अशी पडती तर त्या माणसासाठी जीव द्यायला तयार होती. आणि अशा वेळेला काय होतं, बाई म्हणा बाया माणसाचं तर काही चुकीचंच आहे प्रेमात असं पडणं. पण जर कोण असं प्रेमाचं पडलं की मग आपलं घराकडं दुर्लक्ष होतं किंवा आपल्या मुलांकडं आपलं दुर्लक्ष, म्हणजे संसारात सगळं विचलितच होऊन जातो. आता भले तो चुकीचं वागतोय, पण आपण कशाला चुकीचं वागायचं या. जे बी काय चालू होतं, कष्ट करून जे बी काय करत होती ते योग्य होतं. पण हे हिच्या डोक्यामध्ये जो भुंगा बसलेला असतो तो वेगळाच भुंगा बसलेला असतो, प्रेमाचा भुंगा. आणि पुरी सुरींनी केलं प्रेम, म्हणजे कुवाऱ्या पुरींनी पोरांनी केलं तर त्याचं एवढं विशेष काय वाटत नाही. पण अशा बायकांनी म्हणजे लग्न होऊन 2 लेकरं बाळा असली त्याच्या बायकांनी प्रेम केलं तर ह्या गोष्टीचं म्हणजे लय मोठा इश्यू असतो. आणि कुठंतरी हे समाजात म्हणजे पटण्यासारखं नसतं या. तर असंच काहीतरी हिचं पण झालं होतं. बरं, त्या बाबाचं जो बाबा मित्र होता हिचा, तर त्याचं हिच्यावरती जीवापाड प्रेम झालेलं. आणि हिचं असं झालेलं की ही आहे ना, म्हणजे ही इतकी त्यागली होती ह्या सगळ्या गोष्टीला, की संसाराला म्हणा, ह्या नवऱ्याला म्हणा, किंवा ह्या तिच्या जन्म दिलेल्या पोरांना सुद्धा ती वैतागली होती असंच म्हणता येईल. तिने एवढं चुकीचं डिसिजन घेतलं. तर डिसिजन बघा असं घेतलं की ती त्या जो तिचा मित्र होता का त्याबरोबर डायरेक्ट पळूनच गेली. बरं, पळून गेली पण तिने पुढचा काहीच विचार केला नव्हता की आपल्यानंतर आपल्या पोरांचं कसं होईल किंवा म्हातारी सासू आहे आपली तिचं कसं होईल, हा तिने काही विचार केला नव्हता. तिने कुणाचा न विचार करता त्या बाबाच्या मागे पळून गेली. बरं, पळून गेल्यावरती मग ह्या नवऱ्याचं डोकं ठिकाण्यावरती आलं. ठिकाण्यावरती असं आलं की लय ह्याने शोधायचा प्रयत्न केला तिला. थोडंफार घरामध्ये पण ह्या गोष्टीची चावल लागली होती, म्हणजे सासूला ह्यांना लागली होती. पण सासू बिचारी एवढी चांगली होती, तर ती सासूने तिला असं सांगितलं होतं की हे बघ, माझं पोरग हे असं आहे, म्हणजे माझं पोरग प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे चुकतं या. मी ते मान्य करते की ते कुठल्याच जबाबदारीला ते पुरेपूर नाही, मी हे सुद्धा मान्य करते. पण जे बी काय तू करतेस तर कर, तुला काय मी नाही म्हणत नाही की नको करूस म्हणून कर, पण तू हे ना तुझी पोरं बाळ सांभाळून ह्या गोष्टी कर. आणि वसरात दुनिया नागविष आहे हे देखील कुठलीही सासू आई सुद्धा आपलं सांगणार नाही. पण ती सासूने तिला हे सांगितलं होतं, पण त्या बाईच्या डोक्यामध्ये काय म्हणजे वेगळंच भुंगा बसला होता.
की ती त्या माणसाच्या पाठीमागं नव्हतं जायला पाहिलं होतं तिने पळून, पण त्या माणसाच्या बरोबर तिने पळून गेली. की सासू पण आपल्याला सपोर्ट करत होती, पण सासू पण तिने ऐकलं नाही आणि ती त्या माणसाच्या बरोबर गेली. बरं गेली, मग ह्या पोरांचं इतकं जी हाल, म्हणजे मी ते शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. पोरं लहान लहान होती, पोरगान पोरगी इतकी लहान होती, लय म्हणजे लय लहान होती की त्यांना म्हणजे ना ह्या सगळ्या गोष्टीचं काही म्हणजे की आपली आई कशासाठी गेली, आपली आई कुठं गेली या, म्हणजे ह्या गोष्टीचं काहीही त्या पोरांना बिचाऱ्यांना काहीच माहिती नव्हतं. वाईट तर मला ह्या गोष्टीचं वाटतंय की ते लेकरांचं वाईट वाटतं या, की त्यांना ह्या गोष्टी म्हणजे त्यांनी ह्या जगात आल्या जगामध्ये, पण त्यांना पाप म्हणजे कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे, म्हणजे आई चुकीची आपली का बाप चुकीचा हे देखील कळत नव्हतं. पण त्याच्या आई बाप पाप करत होती, पण त्याची शिक्षा त्या बिचाऱ्या लेकरांना भोगायला लागत होती. त्या पोरांचं मला लय वाईट वाटत होतं. म्हणजे त्यावेळेला ही सगळी खरी घटना घडलेली आहे बरं का. बरं ती सासू बिचारी जी होती, आता ह्यो नवरा मग येडा पिसा झाला. येडा पिसा म्हणजे पहिला शो बावचाळ्याला होता, मग बायको गेली म्हणल्यावरती ह्याचं अजूनच डोकं फिरलेलं. मग तेव्हा बायको गेली तेव्हा ह्याचं डोकं ठिकाणावरती आलं आणि लय ठिकाणी तिला बघण्याचा प्रयत्न केला. बरं ती जिथं ती कामाला होती तिथं पण ती एकदा दोनदा त्याला भेटली, किंवा त्याने पण समजावून सांगितलं. त्याने त्या माणसाने तिच्या पाया पडलं, म्हणजे तिच्या नवऱ्याने, खरा जो नवरा होता तिच्या पाया पडलं की बाबा मी परत आता पिणार नाही, खाणार नाही, जे बी मी म्हणजे जे बी कमवल ते सगळं पैसे तुझ्याकडे देईल, थोडंफार मी माझे लगेचच्या लगेच काही व्यसन सुटणार नाही, पण मी प्रयत्न करून माझं व्यसन सोडण्याचा, पण तू आता घरी चल, माझ्यासाठी नको पण आपल्या पोरांसाठी चल, कारण पोरांना आईची खूप गरज आहे. एक वेळ बाप नसला तर चालेल, पण आई खूप महत्वाची असते या पोरांना. पण तुझ्या डोक्यामध्ये भुंगा बसला होता तर त्या दुसऱ्याच माणसाचा, तिचं ह्या नवऱ्यावरती नकभर सुद्धा प्रेम तिचं राहिलं नव्हतं. त्यानं त्या दुसरा जो माणूस आहे त्याच्यावरती तिचं प्रेम झालं होतं, पण ती काय ऐकण्याच्या मनस्थितीनं मध्ये नव्हती आणि ती ते सगळं मागचंच उकरून काढत होती. जे बी काय तिला त्रास दिलेला होता, जे बी काय म्हणजे ते मागचंच उकरून काढत होती. ती काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. मग तो नवरा तिथं जाऊन म्हणजे जिथं पण ती होती तिथला तपास काढला त्यांनी आणि तिथं जाऊन लई सारखा म्हणजे आता त्रास द्यायला लागला. मग त्या ज्याच्याबरोबर पळून गेली होती ती तिथून ती पशारा झाली, म्हणजे लांबच कुठंतरी गेली ती. म्हणजे तिचं काय म्हणजे तिथला शोध म्हणजे तिचा कुठेतरी शोध लागल अशा ठिकाणी ती गेलीच नाही, लय लांब निघून गेली ती दोघं पण. का तर नवरा तिथं जाऊन त्रास द्यायला लागला तिला. आणि त्रास म्हणजे तो पण पहिलं जुटला, त्यांनी एकदा दोनदा चांगलं सांगितलं समजून, पण तिने काय ऐकलं नव्हतं. का ऐकलं नाही तर तिच्या डोक्यामध्ये तो म्हणजे प्रेमाचा भुंगा होता तिच्या डोक्यामध्ये, की तिला वाटत होतं आपल्या म्हणजे आपल्या पोरा बाळांपेक्षा म्हणजे आपल्या संसारापेक्षा आपल्याला हा लय महत्वाचा आहे. म्हणजे तिला असं वाटत होतं की आपण आपलं प्रेम अमर करावं. हे कसलं प्रेम आणि ही कसली आई म्हणावी की तिला पोरांची पण माया नाही, तर असली आई जर मेलेली बरी मी तर म्हणते. काय असल्या आईचा म्हणजे आई नावाला हा कलंकच आहे ना. काय फायदा आहे असल्या आईचा, की तुला आई जगामध्ये अशी असली की म्हणजे जगामध्ये कुठली पण जनावरात म्हणा अजून पशु पक्षात म्हणा, म्हणजे कुठलीही आईचं जे स्थान असते ते किती महत्वाचं असते. पण ही आई नावाला ही कलंक होती. हिला पोरांची की माया नाही म्हणल्यावरती कलंक तर काय म्हणावं. मग बघा असंच होता मग त्या पोरांनी लहान लहान बिचारी असतात तर ती कशी तरी म्हणजे ना बघा कुत्र सुद्धा पोट भरत या. मग ती पोरं ते सासू बिचारी म्हातारी होती तर तिने ते पोरग दाढी बिशाचा गडी झाला. ती पोरगी पण लग्नाच्या वयामध्ये आली. तोवर त्यांना काहीच आईचं म्हणजे ना ती लहान असतानाच ती बाई सोडून गेलेली त्यांना, त्यामुळं त्या पोरांना आईचं एवढं विशेष वाटलंच नाही काय. बरं आता त्या आईचा पण पत्त्या मुद्द्याचं म्हणजे काही तिचं कॉन्टॅक्ट नव्हतं, ती लांबच गेलेली पळून त्या बाबाबरोबर. बरं मग झालं असं या पोरीचं, आता पोरगी दिसायला खूपसुरत होती म्हणजे छान होती दिसायला आणि चांगली चांगली स्थळं यायची, पण आई अशी माणसाच्या बरोबर पळून गेलेली म्हणजे कोण नाही कोण असं चाडगा असतेच ना शेजारी पाजारी. मग ती लग्नाच्या वयामध्ये आली तर लग्नाच्या वयामध्ये आल्यावर तिला चांगली चांगली स्थळं, पण हे असं आई जर आपली नसली जाग्यावरती आणि आई अशी कुणाच्या बरोबर बाबाच्या बरोबर पळून गेलेले असले की मुलीला त्या गोष्टीचं म्हणजे जरी त्या लोकांनी नाही सांगितलं तरी शेजार पाजारचे असतातच ना सांगणारी. तसंच काहीतरी या मुलीच्या बाबत व्हायचं. आणि लहानपणापासून ती मुलगी जी सांगत होती ना, ती मुलगी जी बोलत होती ना की लहानपणापासून मला आईचं म्हणजे आजीने मला आईच आठवून दिली नाही,
पण आता मला आईचं ध्यान होतंय ज्यावेळेस मला स्थळ येतं या, म्हणजे ज्यावेळेस मला पाहुणे बघायला येतात त्यावेळेस मला आईचं ध्यान ह्या गोष्टीचं होतं या की तू चुकी केलीस पण त्याची शिक्षा मला भोगायला लागते. आता पोरग तर जाऊ द्या, पोरग तर कुठली पण पोरगी म्हणजे म्हणतात ना गडी जो असतो तो 12 गावचा मुंजा असतो या, तो काय कुठलीही पोरगी घेऊन येऊ शकतोय, पण पोरीच्या जातीचं किती अवघड असते या. म्हणजे त्या पोरीचं लय वाईट वाटत होतं मला. ती जे 2-3 शब्द ती पोरगी बोललेली ना, तर त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटत होतं ना की म्हणली लहानपणापासून आईची कधीच आठवण झाली नाही, पण ज्यावेळेस मला माझं म्हणजे मला स्थळ यायचं आणि ज्या वेळेस म्हणजे विचारायची ना आई पुढे, त्यावेळेस म्हणली आईचं लय आठवण व्हायची. आणि बघा मला आहे ना माझं म्हटलंय हळू मला असं काय म्हणजे ऐकलं ना कुणाचं काय दुःख की मलाच पहिलं रडायला येतं. तर बघा मग असंच करता करता बघा त्या पुरीनी ना, त्या बिचाऱ्या पुरीनी लय ते गोष्टी सगळ्या गोष्टीला म्हणजे लय तोंड दिलं ह्या सगळ्या गोष्टीला. आईनी केलेली पाप त्या पुरीला बघायला लागली. पण देव पण काही लांब नसतो की म्हणतात ना देवाच्या घरामध्ये अंधारे दे रे लेकिन हाय ना काहीतरी ती मन बघा हाय मला काय ती मन येईना दे रे लेकिन अंधेर नाहीये. तर तशी गत झाली त्या पुरीचं नशीब उचकाटलं आणि त्या पुरीला इतकं चांगलं स्थळ आलं आणि तिचं बॅकग्राऊंड सगळं माहिती होतं, म्हणजे आईबद्दल असं सगळं बॅकग्राऊंड तिचं माहिती होतं. पण आता त्या पुरीचं एवढं चांगलं आहे ना, म्हणजे घरामध्ये एवढं म्हणजे तिचं सोन्यावणी पिवळं झालं. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटलं त्या पुरीला की ज्यावेळेस तिचं चांगलं झालं ना त्यावेळेस तिची आजी नव्हती, म्हणजे आजी तिच्या लग्नाच्या आधीच वारली होती. पण ज्या वेळेला तिला सुख की जे आईचं जे कर्तव्य त्या आजीने निभावलं होतं ना, तर त्या पोरगी म्हणते की माझ्या आजीला आहे ना मी काही सुख देऊ शकले नाही, की आईचं कर्तव्य तिने निभावलं होतं. आता ती जी पळून गेलेली आहे ना, आता ती त्या पोराबरोबर कॉन्टॅक्ट करते. पण ती पोरगी इतकी मी तर म्हणते ती पोरगी इतकी मर्जीची म्हणावी. ती पोरगी म्हणली ज्यावेळेस तू आम्हाला सोडून गेली होतीस ना त्याच वेळेस तू आमच्यासाठी मेली होतीस. म्हणून साठी मी म्हणते या जगामध्ये अशा बघा ही खरोखर घटना घडलेली आणि ना जगामध्ये अशा काही गोष्टी म्हणजे अशा बाया कुठल्या अशा डिसिजन घेतात ना, तर त्याचं शिक्षा आपल्या मुलाबाळांना सुद्धा बघायला लागते. मी तर म्हणते हे बघा आपलं लग्न झालं ना, आपल्याला 2 लेकरं बाळ असली, 1 असू द्या 2 असू द्या लेकरं बाळ, आपण आपलं जीवन त्या लेकरांच्याच हवाली असते या, म्हणजे लेकरांसाठीच आपण जगत असतो या. मग कुणाचंही कितीही त्रास झाला आपल्याला, कितीही म्हणजे आडी अडचण, नवरा वाईट असला, सासू वाईट असली, सासरा वाईट, कुणाचंही काय घेणं देणं नसते. आपण फक्त आपल्या मुलांसाठी जगायचं असते आणि हिथून पुढचा अभिषेक आपल्या मुलांवरतीच आपण अर्पण केलेला असते. तर बघा ह्या फक्त चांगल्याच बायका असतात त्या ह्या सगळ्या, पण ज्या म्हणजे अशा असतात ना बायका ज्या भिंडोक, त्या अशा काहीतरी डिसिजन घेतात. तुम्हाला ह्याच्यामधून काय वाटतं या, किंवा तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये कुणाची चुकी वाटते, नवऱ्याची वाटते का त्या बाईची वाटते, म्हणजे ह्याच्यामध्ये कुणाची चुकी वाटते ते कमेंटद्वारे मला सांगा. आणि ते जो दुसरा मुलगा होता ना त्याचं सुद्धा चांगलं झालेलं आहे आता, म्हणजे त्याचं पण लग्न झालं या, त्यांनी आपलं मनानेच केलं या लग्न होऊन, तो पण त्याच्या फॅमिलीला म्हणजे चांगला सांभाळतो या, आणि ती पोरगी पण तिच्या घरी चांगला आहे. आणि तो जी नवरा होता त्या बाईचा तो पण आपला म्हणजे वयस्कर झालेला आहे आता. तर बघा ह्या स्टोरी खरोखर घडलेली आहे आणि असं काय आहे ना बायकांनी कधीही डिसिजन घ्यावं नाही, एवढंच व्हिडिओद्वारे मला तुम्हाला सांगायचंय. एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची. ठेवते बरं का आता.